पुढची बातमी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। एक दशक झालं मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरूच आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। गणेशोत्सवापूर्वी डागडुजी डिसेंबर आधी रस्ता करण्याची दरवर्षी थाप मारली जाते। इथेनॉल पेट्रोलमध्ये कशाला या खड्ड्यामध्ये टाका, कदाचित ते तरी भरतील असं खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी नितीन गडकरींना टोला लगावलाय। तर मुंबई गोवा महामार्गावरील आणि राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर उपरोधिक टोला लगावलाय। रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी सरकारनं त्या खड्ड्यामध्ये थोडं इथेनॉल टाकावं, त्यामुळे खड्डे नाहीसे होतील असं त्यांनी म्हटलंय। आम्ही पण आता पुढच्या आठवड्यात वगैरे तिथे जाण्याचा आता एक हे करतोय जिथे जिथे खड्डे आहेत। कारण काय होतं, प्रत्येक वर्षी आमची आंदोलन होतात, प्रत्येक वर्षी सगळ्या पक्षातले वेगवेगळे लोक आंदोलन करतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं जातं की आता गणपतीच्या आधी डागडुजी होईल आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। मी एवढंच सांगेन केंद्र सरकारला, त्या खड्ड्यांमध्ये थोडंसं इथेनॉल टाका, खड्डे लगेच नाहीसे होतील। आदित्य ठाकरे यांना थेट सवाल आहे की तुमचे वडील मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षात या पुलाच्या कामाला काय प्रयत्न केले सांगावं। या महामार्गाच्या कामासाठी 2.5 वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना तिकडे कधी गेले, कधी बैठक लावली, कोकणवासियांच्या समस्या ऐकून घेतल्या, तिथे कंत्राटदाराचे विषय असतील, संपादनाचे विषय असतील ते संपवले आहेत। असं काय केलं त्यांनी दाखवावं। आणि त्यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या पाहणी दौऱ्याला फसवेगिरी असं मी म्हणेन। आणि त्यामुळे ती राजकीय सहल आहे, ती त्यांची फसवेगिरी आहे। काम पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न हे महायुती करते आणि पूर्ण करेल।